राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या 4 मोठ्या घोषणा, 7 मोठे निर्णय आणि शेतकऱ्यांसाठी आजच्या 25 ठळक बातम्या। राज्य सरकारने लाडक्या बहिणींची ओवाळणी 3000 रुपये खात्यात जमा केले, पण बँकेच्या मिनिमम बॅलन्सच्या कमीत कमी जमा नावाखाली बँकेने दंड वसूल केल्याने महिलांच्या हाती अवघे 500 ते 1000 रुपये जमा झाले। सोयाबीन आणि कापसाचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात 5000 रुपये कधी जमा होणार असा प्रश्न तुम्हाला पडला असेल। 2023च्या खरीप हंगामातील ई-पीक पाहणीची नोंदणीवरून उडालेला गोंधळ, दुसरा म्हणजे कृषी आणि महसूल विभागाचा कारभार, तर दुसरीकडे 21 ऑगस्ट पासून सोयाबीन आणि कापूस अनुदानाचे 5000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत अशी चर्चा सुरू आहे। त्यामुळे 21 ऑगस्ट रोजी 5000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकतात। याबद्दल जर कोणती अपडेट आली तर सर्वात पहिले आपल्या चॅनलवर दिली जाईल, त्यामुळे आताच आपल्या चॅनलला तुम्ही नक्कीच सबस्क्राइब करा। नाशिक जिल्ह्यात पीक विमा योजनेची 100 कोटीहून अधिक भरपाई वाटप, लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा होणार। पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 17वा हप्ता देताना जिल्ह्यातील 4.25 लाखाहून अधिक शेतकऱ्यांना जवळपास 89 कोटी एवढा निधी वितरित करण्यात आला आहे। जवळपास 5 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर साधारण 497 कोटी 91 लाख रुपयांची रक्कम डीबीटी मार्फत थेट शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये जमा करण्यात आली। शेतकरी मित्रांनो, अपडेट आहे नाशिक जिल्ह्यातील। अमरावती जिल्ह्यातील 800 नियमित कर्जफेड शेतकऱ्यांच्या खात्यात रुपये अनुदान जमा होणार। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, पात्र शेतकऱ्यांनी लवकरात लवकर 7 सप्टेंबरच्या आत ई-केवायसी करणे आवश्यक आहे। महावितरणाची नवीन योजना, प्रत्येक जिल्ह्यातील 2 गावे 100% सौर ऊर्जावर चालणार। जिल्हा आणि त्या जिल्ह्यांमधील पात्र गावांची यादी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे। लाडक्या बहिणींना पुढच्या 5 वर्षात 90,000 रुपये देणार, फक्त एकच अट। अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांच्या साक्षीने दिला शब्द। अजित पवार दादा काय म्हणाले, पुढेही या योजनेत सातत्य राहणार आहे। पुढील 5 वर्ष या सर्व योजना पुढे चालू ठेवायच्या की नाही हे तुमच्या हातात आहे। त्यासाठी कमळ, धनुष्यबाण आणि घड्याळांकडे लक्ष द्यावे लागेल। केंद्रात आपल्या विचारांचे सरकार आहे असंही पुढे अजित पवार दादा म्हणाले। या महिलांच्या खात्यांमध्ये 4500 रुपये येणार, म्हणजेच की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजने अंतर्गत पात्र महिलांना प्रतिमाह 1500 रुपयांचा लाभ देण्यात येतो। या योजने अंतर्गत जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचे एकत्रित 3000 रुपये लाभार्थ्यांच्या भगिनींच्या खात्यावर जमा होण्यास 14 ऑगस्ट पासून सुरुवात झाली। ज्या महिलांना या योजनेचा लाभ काही कारणामुळे मिळाला नाही त्यांनी 31 सप्टेंबर पर्यंत अर्ज भरावे। त्यांनाही जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे एकूण 4500 रुपये एकत्रित मिळतील। ही योजना अशीच चालू राहावी यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले। सोयाबीनला आज 3900 ते 4400 रुपयांचा भाव मिळत आहे। तसेच कापसाचे भाव देखील नरमले आहेत। कापसाला 6800 ते 7300 रुपयांचा भाव आहे। कांदा दरामध्ये काहीशी सुधारणा पाहायला मिळत आहे। कांद्याला आज सरासरी 2500 ते 3200 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतो, तर तुरीमध्ये काहीशी नरमाई आहे। तुरीला सध्या 10000 ते 10500 रुपयांच्या दरम्यान सरासरी भाव मिळत आहे। लसणाचे भाव देखील नरमले। सध्या लसणाला प्रति क्विंटल सरासरी 11000 ते 14000 रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे। नियमित पीक कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी प्रोत्साहनपर योजने अंतर्गत 33,000 शेतकऱ्यांना प्रत्येकी 50,000 रुपये अनुदान देण्याची प्रक्रिया सहकार आयुक्तांद्वारे सुरू करण्यात आली। पात्र शेतकऱ्यांनी ई-केवायसी करून घ्यावी, म्हणजेच की 7 सप्टेंबर पर्यंत ई-केवायसी करून घ्या। लवकरच पुणे जिल्ह्यातील 33,000 पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार। तुमच्या जिल्ह्यातील अपडेट पाहण्यासाठी तुमचा जिल्हा तुम्ही आम्हाला खाली नक्कीच कमेंट करा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। गडचिरोली जिल्ह्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत जिल्ह्यातील 1,33,000 बहिणींच्या खात्यांमध्ये रक्कम प्रत्येकी 3000 रुपये जमा करण्यात आली आहे।
शेतकरी मित्रांनो, अनुसूचित जातीसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन, तर अनुसूचित जातीच्या शेतकऱ्यांना शेतीचा दर्जा सुधारण्यासाठी 2.5 लाखांपर्यंत अनुदान दिले जाते। विहीर, ठिबक, पाईप आणि पंपांसाठी अनुदान मिळणार। आजच आपल्या सेवा केंद्रावर जाऊन तुम्ही अर्ज करा। आज राज्यातील जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज आहे। आज विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशिम, वर्धा, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली, त्याचसोबतच भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाला येलो अलर्ट देण्यात आला। तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी आणि हिंगोली तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नागपूर, नगर आणि नाशिक जिल्ह्यातही येलो अलर्ट देण्यात आला आहे। त्यासोबतच सोमवारचा हवामान अंदाज पाहणार। सोमवारी देखील विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज दिला। तर मंगळवारी मध्य महाराष्ट्र, कोकण, पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला। केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्र सरकार लवकरच खुशखबर देण्याची शक्यता आहे। 8वा वेतन आयोग लागू झाला तर पेन्शन धारकांनाही याचा लाभ होणार। मात्र याबाबत अद्यापही कोणतीही पुष्टी झालेली नाही। काही मीडिया रिपोर्टनुसार 1 जानेवारी 2026 नंतर 8वा वेतन आयोग लागू होण्याची शक्यता आहे। राजकीय मोठी बातमी, भाजपाचा बडा नेता काँग्रेसने फोडला। राज्यात भाजपाला सर्वात मोठा धक्का। एक राजकीय बातमी समोर आली आहे। भंडाऱ्यामध्ये काँग्रेसने भाजपला मोठा धक्का दिला। भाजपचे माजी खासदार शिशुपाल पटले हे आज काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत। शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची योजना आहे, नवीन योजना आहे। योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत नक्कीच बघा। तर शेतकरी मित्रांनो, पोस्ट ऑफिस मध्ये एकदा गुंतवणूक करून रेग्युलर इन्कमचा पर्याय शोधत असाल तर पोस्ट ऑफिस स्मॉल सेव्हिंग स्कीम मंथली इन्कम अकाउंटचा फायदा घेऊ शकतात। म्हणजेच की बहुतांश लोक निवृत्ती वेतनानंतर या योजनेचा वापर करतात। तर शेतकरी मित्रांनो, पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेवर चालू तिमाहीसाठी वार्षिक 7.4% व्याजदर आहे आणि या खात्यात जमा झालेल्या फंडावर मिळणारे वार्षिक व्याज 12 भागांमध्ये विभागले जाते आणि प्रत्येक भाग दर महिन्याला तुमच्या खात्यात येतो, जो तुम्ही दर महिन्याला काढू शकतात। या योजनेची मॅच्युरिटी 5 वर्षांची आहे, परंतु 5 वर्षानंतर नवीन व्याजदरानुसार ती वाढवली जाऊ शकते। आता मासिक उत्पन्न योजनेतील महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की पोस्ट ऑफिसच्या मासिक उत्पन्न योजनेत एकाच खात्याद्वारे जास्तीत जास्त 9 लाख रुपये जमा करता येतात। तर संयुक्त खात्यांद्वारे जास्तीत जास्त ठेव मर्यादा 15 लाख रुपये आहे। खाते उघडण्यासाठी कमीत कमी 1000 रुपयांची गुंतवणूक करणे आवश्यक, त्यानंतर ते 1000 रुपयांच्या पडीत जमा केला जाऊ शकतो। संयुक्त खात्यात प्रत्येक धारकांचा गुंतवणूक समान वाटा असतो। या योजनेत प्रौढ व्यक्ती आपल्या नावाने एकच खाते उघडू शकते, तर 2 किंवा जास्तीत जास्त 3 प्रौढ मिळून एक संयुक्त खाते उघडू शकतात। एकाच खात्यामध्ये जास्तीत जास्त ठेव मर्यादा 9 लाख रुपये आहे, तर संयुक्त खात्यात जास्तीत जास्त ठेव मर्यादा 15 लाख रुपये आहे। 5500 रुपये मासिक सिंगल अकाउंट याबद्दलची माहिती या ठिकाणी बघू शकतात। त्यानंतर 9250 रुपये मासिक म्हणजेच की जॉईंट अकाउंट याची देखील माहिती तुम्ही या स्क्रीनवर बघू शकतात। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही योजना किती सुरक्षित आहे, तर ही योजना पोस्टाची असल्यामुळे 100% सुरक्षित आहे। आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर या खात्यात जमा झाल्याच्या तारखेपासून 1 वर्ष पूर्ण होण्याच्या पूर्वी कोणतीही ठेव काढता येणार नाही। 1 वर्षानंतर पैसे तुम्ही काही अटीनुसार काढू शकतात। तर ही योजना अत्यंत महत्त्वाची आहे।